सुप्रभात सगळ्यांना नमस्कार। आपला नाद तर तुम्हाला माहितीच आहे। आणि बघा आता जसं आपण बोलतो की मल्टीप्लायर सगळ्या प्रकारे वापरायला येते। दाणेदारला आता मल्टीप्लायरचं कोटिंग चालू आहे। सर्वसाधारणपणे एक 25 किलो आहे, त्याच्यामध्ये आपण अर्धा किलो मल्टीप्लायर घालून आपण याला कोटिंग करून नंतर याच प्लॉटला देणार आहे। आठवलं का शेतकरी मित्रो? या आधीचा फोटो आपण काय केला, व्हिडिओ केला होता इथेच, कशाचा, शेंगदाण्याला आपण बीज प्रक्रिया केली होती। उगवण बघा, सर्वसाधारणपणे 19वा ते 20वा दिवस असेल बघा। आजचा 18वा दिवस आहे बघा। 18 दिवस झालेले आहेत। तर यालाच आपण साधारण 20व्या दिवशी आता हा डोस देतो, कारण आपण आत्तापर्यंत या प्लॉटला काय टाकलेलंच नाही आहे। तर या पद्धतीने आपण आता थोडंसं बेसळ डोस, बेसळ असं म्हणत नाही आपण, रासायनिक खतातनं आपण मल्टीप्लायर आपण देतो। आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये मल्टीप्लायर हे ॲड करत असतो। तर ज्यांना नवीन पुन्हा मल्टीप्लायर वापरायचं आहे, त्यांना कुठल्या पद्धतीनं वापरायचं आहे त्याच्यासाठी हा प्रात्यक्षिकचा भाग आहे। हा या पद्धतीनं तुम्ही करू शकता। साधारण 18वे दिवस बघा, अर्धा एकराचा प्लॉट आहे। तर मला मी मागं पण बोललो होतो की आपण याचा सतत फॉलोअप घेणार आहे। या पद्धतीनं आता सुंदर उगवण आहे। बीज प्रक्रिया केलेल्याचा चांगला बेनिफिट झालेला आहे। 100% उगवण आहे, घरचेच बी होते। आणि बघा तुम्ही सर्वसाधारणपणे सगळीकडं एकदम व्यवस्थित उगवण झालेली आहे। मल्टीप्लायर किती प्रकारे फायदा करते तर तुम्ही बघतच आहात। बीज प्रक्रिया झाली, आता रासायनिक खतातनं देणार आहे। परत पुढच्या वेळेला जे काय नवीन करेल ह्या प्लॉटसाठी तेही तुमच्यासमोर येईलच। नाव माहिती असेल ना, चंद्रकांत सुखटणकर। आणि तुम्हाला मल्टीप्लायर पाहिजे असेल तर काय करायचं, कॉल 73 87 33 52 17 70 20 69 96 92। या पद्धतीनं आपण कोटिंग करतो आहे। शेतकरी मित्रांनो, खरोखर फायद्याचं गोष्ट आहे मल्टीप्लायर। वापरा, जोपर्यंत वापरणार नाही, स्वतःच्या शेतात जोपर्यंत त्याचे रिझल्ट बघत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला या मल्टीप्लायरची ताकद कळणार नाही। बघा, एकदा अवश्य वापरून बघा। धन्यवाद। घ्या या व्हिडिओचा पण फायदा घ्या।